गुड मॉर्निंग गाईज, इट्स डे 1 ऑफ आवर जिम. गाईज अर्धा तास झाला आम्ही चालतो आहोत, पण अजून काही आमची जिम अजून आलेली नाही आहे. किती मूर्ख तोंड हिचं, हसता येतच नाही बावळटला. सकाळ मूड ऑफ. गाईज त्या बिल्डिंगचं थोडंसं काम चालू आहे, तर आम्ही एंट्रन्स चुकलो. जिम कुठे आहे तेच माहिती नाही. हे बघा इथे कामाला ठेवलं आहे. झोपले नाही मी, केलाय वर्कआउट. हे बघा हा आहे सिद्धार्थ. याच्या भरोशावरती आम्ही आज करणार आहोत आमचा वर्कआउट. गुड मॉर्निंग गाईज, इट्स डे 1 ऑफ आवर जिम. जानेवारीमध्ये आम्ही ठरवलं होतं की आम्ही जिमला जाणार. आता बघता एप्रिल आला आहे, बट स्टील आज किती आहे डेट? 10 तारीख आहे. तर आम्ही आज तर आम्ही आज जातो आहोत जिमला. आता पहाटेचे 5:15 वाजले आहेत. आणि इफ यू वॉन्ट टू सी माय जिम आउटफिट, तर ते असं काहीसं आहे, एकदम सिम्पल अँड स्वीट. कोणतरी आलं. बाय श्रावणी, तुम्हाला असं वाटेल की ही जिमची बॅग वगैरे घेऊन, तुझी बॅग दाखव ग. या आय हॅव द सेम वन बाय द वे. आणि यू वुड बी वंडरिंग की आम्ही हे बॅग घेऊन करतो. अरे यार कॅमेरा फ्लिप. हां, सो यू वुड बी वंडरिंग की आम्ही हे बॅग घेऊन करतो काय. तर फक्त शो ऑफसाठी बॅग घेतलेला आहे, जिमचा बॅग. तर ह्याच्यामध्ये एक नॅपकिन आहे, बॅगमध्ये नॅपकिन आहे आणि लिप बाम आहे आणि एक पाण्याची बाटली तिच्या बॅगमध्ये आहे आणि एक शूज आहे, कारण की मॅम मला बोललं की तिकडे जाऊन वेगळा शूज घालायचा आहे. सो ते घेतलं आहे आणि काय नाही, एवढंच घेतलं आहे. आणि ॲक्च्युली जिम थोडीशी जी आहे ती आमच्या घरापासून लांब आहे. ह्या मूर्ख मुलीने डोकं असं चालवलं होतं की थोडीशी आपण घरापासून लांब जिम काय घ्यायची मला नाही माहिती, बट स्टील नाऊ वी आर गोईंग. तर आय गेस हार्डली 15 or 20 मिनिट्स वॉकच आहे जिमला जाण्यासाठी. गाईज अर्धा तास झाला आम्ही चालतो आहोत, पण अजून काही आमची जिम अजून आलेली नाही आहे. हे बघा इथे कामाला ठेवलं आहे. गाईज त्या बिल्डिंगचं थोडंसं काम चालू आहे, तर आम्ही एंट्रन्स चुकलो. जिम कुठे आहे तेच माहिती नाही. श्रावणी, कोणत्या खंडारमध्ये जिम आहे आपली? खाली जायचं का वर जायचं? हे बघा गाईज कसं सापडणं अपेक्षित आहे. अरे ही पण हरवली की काय? गाईज जिम कुठे सापडत नाहीये. काय ग, कुठे गेलीस? What the hell are you doing? Shit, I'm getting scared. Shravani, where are you? Finally we have found the correct entrance. I feel finally जिम सापडली गाईज. बॅग वगैरे घेऊन आलो आहे, बट वी हॅव नो आयडिया व्हॉट टू डू. हा आहे सिद्धार्थ. याच्या भरोशावरती आम्ही आज करणार आहोत आमचा वर्कआउट. तर सिद्धार्थ, वॉर्मअपमध्ये काय करायचं सांग, करून दाखव. ओ माय गॉड, चला. इथे येऊन फक्त शूट करणार आहे, वर्कआउट तर करणार नाही. सर सांगतील, सर प्लीज कंटिन्यू. वॉर्मअप करून दाखव, काय करायचं. हा एक्झॅक्टली. अच्छा, सोबत करायचं का? बहुत थक गया हूँ. मैं सोना चाहता हूँ मौसी. सो जा. मैं सोना चाहता हूँ. देखो, मैं सिर्फ यही सोच रही थी कि मेरी हाइट उस रोड तक जाएगी भी नहीं. झोपले नाही मी, केलाय वर्कआउट. या मुलाने हाच तो मुलगा आणि एवढा वर्कआउट करून घेतलाय आमच्याकडून.
7:10 झालेली आहेत. नाही, किती वाजलेत गं? 7:20. 7:30 वाजलेले आहेत. आमचं वर्कआउट झालेलं आहे. वी ट्राईड. आम्ही एक सेट पण नाही मारला कशाचाच, पण तरी पण आम्ही असं म्हणतो की आम्ही वर्कआउट केलं बिकॉज इट वॉज अवर फर्स्ट डे गाईज. वी ट्राईड आवर बेस्ट वर्कआउट करण्यासाठी. आणि आज एक गोष्ट मला थोडीशी रिअलाईज झाली की देर आर प्रॉब्लेम्स फॉर शॉर्ट हायटेड पीपल इन द जिम. आज ते हे असतं ना, ते हे काय करतात ते करताना मी अशी वरती उडाली असते. हे करतात. हां, ते काय करतात? हे करतात. काय करतात सांग ना मग. हिला पण नाही माहिती, पण शहाणपणा करून मला शिकवते. हां, तर इट इज दॅट फनी गाईज. इट वॉज अ गुड डे. थोडं पेन होत आहे बॉडीला, जास्त नाही बट लिटल बिट आय एम फीलिंग समथिंग. तुम्हाला बोर होईल माझी बघ बट ऐकून घ्या. ते हे ट्रायसेप केलेलं आहे तर हात पण दुखत आहे, त्याच्यामुळे हात शिफ्ट करते आहे इकडून तिकडून. बुबू गुड मॉर्निंग. चलो, थँक यू गाईज फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. माय हँड